श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. भक्तांनो, आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये पुण्यात राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्त ताई सौ मेघना देशपांडे या स्वामीभक्त ताईंचा अत्यंत अद्भुत नशिबाचे फासे बदलवणारा, प्रत्येक स्वामी भक्तांच्या अंगावरती रोमांच उभे करणारा एक दिव्य अनुभव सांगणार आहे. जेव्हा आपण स्वामींची भक्ती करतो तेव्हा हेच स्वामी भक्तांच्या नशिबाचे फासे बदलवून भक्तांच्या आयुष्याचे कसे सोने करतात हे दर्शवणारा आजचा हा सर्वात सुंदर अनुभव ऐकूयात या ताईंच्याच शब्दात. ताई म्हणतात, नमस्कार. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन. मी सौ मेघना देशपांडे आणि मी पुण्यामध्ये राहते. माझ्या आयुष्यात श्री स्वामी समर्थ महाराजांनी घडवलेली ही अद्भुत लीला आज सगळ्यांनाच सांगताना अत्यंत आनंद होत आहे. खरं तर मी लहानपणापासूनच स्वामींच्या सेवेत आहे. माझ्या घरातील प्रत्येक व्यक्ती हा श्री स्वामी समर्थ महाराजांची मनापासून सेवा करत आहे. माझ्या माहेरी म्हणजे उतरणला आमच्याच घराशेजारी एक स्वामींचा सुंदर मठ आणि त्या मठामध्ये माझे बाबा हे पुजारी होते. त्यामुळे नित्यनियमाने त्या मठात आणि आमच्या घरात दोनही ठिकाणी स्वामींची सेवा होत असायची. स्वामींच्या कृपेने सगळं सुखाचं, आनंदाचं उत्तम सुरू होतं. माझं लग्न झालं. मला सुंदर नवरा, मनाने अत्यंत श्रीमंत असणारी माणसे, असं सगळं काही मिळालं. सगळं सुंदर सुरू असताना एके दिवशी माझ्या आयुष्यात खूप मोठं विघ्न आलं. जे म्हणतात ना की सगळेच दिवस सुखाचे नसतात, कधीतरी दुःखही भोगावं लागतं. देवांनीही दुःख भोगलं तर आपण माणसे आहोत आणि तसंच काहीसं माझ्या आयुष्यात घडलं. खरं तर माझ्या पतीचा एक छोटासा व्यवसाय, ज्या व्यवसायामध्ये माझे पती मसाले, गरम मसाले आणि मसाल्याचे अनेक पदार्थ बनवायचे. खरं तर त्यांची मेहनत आणि त्यांचा तो व्यवसाय पाहूनच माझ्या घरच्यांनी त्यांच्यासोबत माझा विवाह करून दिला. मात्र लग्नाच्या 2 वर्षांनंतर यांचा व्यवसाय पूर्णपणे मंदावला. शिवाय ज्या ठिकाणी आमचं दुकान होतं, जे माझ्या सासऱ्यांनी सुरू केलं होतं, त्या जागेवरती आमच्याच भागात राहणाऱ्या एका व्यक्तीने अतिक्रमण केलं. वर्षानुवर्षांपासून असणारं आमचं दुकान, फक्त ती जागा त्या व्यक्तीच्या नावाने असल्याने त्या व्यक्तीने आमचं दुकान बळकावलं. सासऱ्यांच्या काळात खरं तर ती जागा माझ्या सासऱ्यांनी खरेदी केली होती. मात्र चुकून एका व्यक्तीचं नाव हे काढण्यात आलं नाही आणि तिथेच आमची चुकी झाली. हातातलं दुकान गेलं, जागा गेली, व्यवसाय गेला. आता काय करावं हा सर्वात मोठा प्रश्न आमच्यासमोर उभा राहिला. त्याच काळामध्ये माझ्या सासऱ्यांना लकवा मारला होता, त्यामुळे ते सुद्धा झोपून होते. सासूसुद्धा आजारी असायची. मोठं संकट हे आमच्या घरावरती आलं. आता कुटुंब कसं सांभाळायचं हे माझ्या पतीला कळत नव्हतं. ते सतत विचारात असायचे. 2 ते 3 ठिकाणी ते जॉबसाठी सुद्धा गेले, पण तिथे त्यांचे मन लागत नव्हते. इतकी वर्ष केलेला व्यवसाय, नोकरीमध्ये त्यांना काय चांगलं वाटणार? त्यांच्या जीवाची घालमेल मला कळत होती. मी स्वामींना सतत प्रार्थना करत होती. जवळपास 6-7 महिने उलटून गेले, मात्र आमचे दिवस बदलत नव्हते. 2 वेळच्या खाण्याचेही आमचे हाल होऊ लागले. माझ्या माहेरच्यांनी, माझ्या पप्पांनी त्यावेळेस आम्हाला खूप सपोर्ट केला. शिवाय माझी नणंद जी कोकणात असते, तिने सुद्धा त्यावेळेस आम्हाला खूप सांभाळलं. बरेच महिने निघून गेले.
त्याच्यानंतर माझ्या पतीचा मित्र सुधीर भाऊ यांनी माझ्या पतीला सांगितले, गावाच्या एका पडक्या जागेत आपण दोघांनी मिळून काहीतरी व्यवसाय करू. मी भांडवल देतो, तू फक्त तिथे लक्ष ठेव. तुझ्याकडे कला आहे, तुझ्याकडे अनुभव आहे, तू सांभाळशील. माझे पती सुरुवातीला नाही म्हटले, कारण अगोदरच लॉसमध्ये गेलेला व्यवसाय, त्यात कर्जसुद्धा होते. पुन्हा ही रिस्क नको होती. मग आम्ही स्वामींच्या समोर 2 चिठ्ठ्या ठेवल्या. स्वामींकडून निर्णय मागू असे ठरवले. एका चिठ्ठीमध्ये व्यवसाय करावा आणि एका चिठ्ठीमध्ये व्यवसाय करू नये असे लिहिले. स्वामींच्या समोर त्या 2ही चिठ्ठ्या ठेवल्या आणि त्यातील एक चिठ्ठी माझ्या पतीनेच उचलली, ज्यामध्ये लिहिलं होतं की व्यवसाय करावा. मग आम्ही निर्णय घेतला, स्वामींचा क्ल्यू आहे की आपण व्यवसाय करावा. मग त्या पतीच्या मित्रांना म्हणजे सुधीर भाऊंना आम्ही होकार सांगितला आणि मग त्यानंतर आमचा व्यवसाय सुरू झाला. तिथे एक छोटीशी मिल बांधली. त्याच्यानंतर सामान ठेवण्यासाठी एक गोडाऊन केलं. माझे दागिने सुद्धा विकले आणि दागिने विकून आलेले पैसे त्याच उद्योगाला लावले. मसाल्याचे असंख्य प्रकार आता तिथे माझे पती बनवू लागले. मसाले, गरम मसाले आणि पापड, लोणचे हे सगळेच पदार्थ आम्ही तिथे ठेवू लागलो. 2 महिने कुठल्याही प्रकारचा नफा झाला नाही. एके दिवशी योग आला आणि आम्ही नाशिकमध्ये गेलो. तिथे गेल्यावरती आमची गुरुमाऊलींसोबत भेट झाली. गुरुमाऊलींना मी माझी सर्व अडचण सांगितली आणि तेव्हा गुरुमाऊलींनी सांगितले, घाबरू नकोस, स्वामींचे दास आहेस ना, स्वामी तुला सगळ्या दुःखातून बाहेर काढतील. स्वामी तुझ्यावरती कृपेचा वर्षाव करतील. प्रत्येक दिवस हा सुखाचा नसतो, कधीतरी दुःखही आपल्याला सहन करावेच लागते. मग त्यांनी मला सांगितले, आजपासून काय कर, घरी गेलीस की तारक मंत्र 11 वेळा म्हण आणि तारक तीर्थ बनव. बनवलेलं तारक तीर्थ हे संपूर्ण तुमच्या उद्योगामध्ये शिंपड आणि राहिलेलं तारक तीर्थ हे तू आणि तुझे पती दोघांनीही ग्रहण करा. जवळपास 3 महिने ही गोष्ट कंटिन्यू करा. आणि त्याच्यासोबत त्यांनी आम्हाला गुरुचरित्रातील 18वा, 21वा आणि 17वा अध्याय दररोज पठण करायला सांगितलं. शिवाय गुरुमाऊलींनी सांगितले, आजूबाजूला कुठेही उंबराचे म्हणजे औदुंबराचे झाड असेल तर त्या झाडाला दररोज पाणी घालायचे, त्या झाडाला नमस्कार करायचा, 7 वेळा प्रदक्षिणा घालायची, ओम गुरुदेव दत्त हा मंत्र म्हणायचा आणि त्या झाडाची जी माती असेल ओली ती थोडीशी माती उद्योगाच्या ठिकाणी आणायची. आणलेली माती उद्योगाच्या 4ही दिशांना 4ही कोपऱ्यांना ठेवून द्यायची. ही सेवासुद्धा सलग 1 महिना कर. त्याबरोबर गुरुमाऊलींनी सांगितले की श्री स्वामी समर्थ महाराजांचे 11 गुरुवार व्रत सुद्धा धर. 3 महिने या सगळ्या गोष्टी कर आणि 3 महिन्यानंतर आम्हाला येऊन भेट. गुरुमाऊलींबरोबर भेट झाली हेच आमच्यासाठी खूप होते. घरी आलो. दुसऱ्याच दिवशी त्यांनी सांगितलेल्या सेवांची सुरुवात केली. रोज तारक तीर्थ बनवायचे, ते पतीला द्यायचे, मी प्यायचे, कंपनीमध्ये शिंपडायचे. औदुंबर आमच्या घराच्या समोरच होतं. त्या औदुंबराला पाणी घालायचे, तिथली माती आमच्या गोडाऊनमध्ये नेऊन संपूर्ण 4ही दिशांना ती माती मी टाकायचे. तुम्हाला सांगते, स्वामींना मी फक्त 3 लाख रुपये मागत होते, कारण आमचे थकलेले कर्ज आम्हाला फेडायचे होते. पण जिथून ही सेवा सुरू केली, 21व्याच दिवशी गुजरातमधील नामांकित कंपनीने आमच्याबरोबर संपर्क साधला आणि भली मोठी मसाल्यांची ऑर्डर त्यांनी आम्हाला दिली. आमच्या आयुष्यातील ती पहिली मोठी ऑर्डर होती, जी 11 लाखाची होती. एका महिन्यात आम्ही सगळी ऑर्डर करून त्यांना माल पाठवला आणि ते पैसे त्यांनी आम्हाला पे केले. त्यांना आमच्या मसाल्यांची चव आवडली. मग त्याच्यानंतर त्यांच्या सगळ्या ऑर्डरी आम्हाला मिळू लागल्या. शिवाय त्यांच्यासोबत टायअप असणाऱ्या ज्या दुसऱ्या कंपन्या होत्या त्यांच्याही ऑर्डरी आम्हाला मिळू लागल्या. तुम्हाला खोटं वाटेल, पण फक्त 3 महिन्यांमध्ये आम्हाला 7 ऑर्डर मिळाल्या. त्यातल्या 4 ऑर्डर आम्ही कंप्लीट केल्या आणि बाकीच्या ऑर्डर पेंडिंग राहिल्या.
मात्र तरीही त्या 3 महिन्यांमध्ये आम्हाला 30 लाखाचा आवक जमा झाला. जिथे मी 3 लाख मागत होते तिथे स्वामींनी कुठल्या ना कुठल्या रूपात पण मला 30 लाख दिले. तो चमत्कार आमच्या आयुष्यात भला मोठा होता. तिथून आमची प्रगती व्हायला सुरुवात झाली, यश मिळायला सुरुवात झाली. मग आम्ही मागे वळून कधी पाहिलंच नाही. आजही मी दररोज नित्यनेमाने तारक तीर्थ बनवते, स्वतः प्राशन करून पतीला देते आणि संपूर्ण आमच्या कंपनीमध्ये शिंपडते. आजही मी त्या औदुंबराची पूजा करते आणि तिथून आणलेली माती आमच्या संपूर्ण कंपनीमध्ये मी शिंपडत असते. शिवाय गुरुमाऊलींनी सांगितलेले 11 गुरुवार, त्यानंतर तुम्हाला मी सांगते 11 गुरुवार संपले की पुन्हा 11 गुरुवार, असे माझ्याच कितीतरी वर्ष झाले 11 गुरुवारांचे व्रत सुरूच आहे. कारण स्वामींनी मला खूप दिले. जिथे माझे सर्व काही संपले तिथे स्वामींनी मला तारले. खरंच स्वामी शक्ती अफाट आहे, स्वामी लीला अगाध आहे, हे तेव्हा मला कळून चुकले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, बघा या ताईंचा अंगावर रोमांच उभे करणारा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा. तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा. आणि असे छान छान अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.